या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आदित्य मुद्दाम पारूला विचारत असतो की अगं तू इथे कशासाठी आली होतीस. तर पारू रागातच म्हणते की तुम्हीच सावित्री आत्याकडे निरोप पाठवला होता ना की तुम्हाला कॉफी हवी आहे, तीच घेऊन आले होते. आणि ते ऐकून आदित्य हसत म्हणतो हो का अगं मी तर विसरूनच गेलो होतो, कारण तिचा फोन आला होता ना. तुला सांगू का त्या मुलीचा आवाज इतका गोड आहे ना की मी तिच्या आवाजामध्येच हरवून गेलो. आणि तिचे डोळे तर त्या काजळाच्या ब्रँडवर जितके सुंदर दिसतात ना त्यापेक्षा जास्त सुंदर आहेत. आणि मला तर आता असं वाटतंय की आपण आपल्या लिपस्टिकच्या ब्रँडसाठी सुद्धा तिच्याच ओठांचा फोटो लोगो म्हणून वापरावा. आणि आदित्यचं असं बोलणं ऐकून पारू तर खूपच चिडते. ती रागातच आदित्यला म्हणत असते की हो आदित्य सर, तुम्हाला जे करायचं आहे ना ते करा. आणि पारूला असं चिडलेलं बघून आदित्य तर अजूनच खुश होतो. पण मग त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की पारूने त्याने गिफ्ट म्हणून दिलेलं कानातलं घातलेलं नाही आहे. आणि तो याबद्दल तिला विचारतो तर पारू खूपच घाबरते. ती काहीच बोलू शकत नाही. तर आदित्य म्हणत असतो की पारू, तुला ते कानातलं आवडलं नाही का? जर तसं असेल तर काही हरकत नाही, तू परत घेऊन ये, आपण ते एक्सचेंज करून घेऊ. मी तुला इतक्या प्रेमाने भेटवस्तू दिली आहेस ना, तर तू प्लीज ती वापरावी असं मला वाटतं. आणि आदित्यचं हे बोलणं ऐकून पारूचे डोळे नकळतपणे भरून येतात. तर आदित्य घाबरून म्हणतो की अगं पारू, काय झालं, तू का रडतेस? हे बघ, तुला जर ते कानातलं आवडलं नसेल ना तर तू नको घालू, मी काही बोलत नाही. आणि मी खरंच तुझ्यावर चिडलेलो नाही आहे. मी तर तुला समजावूनच सांगत होतो की जर तुला ते डिझाईन नसेल आवडलं तर आपण बदलून घेऊ. पण पारू रडतच तेथून निघून जाते आणि त्यामुळे आदित्य घाबरतो. दुसरीकडे अहिल्या फोनवर गुरुजींसोबत बोलत असते. ते अहिल्याच्याच घरी येणार असतात, त्यामुळे ती खूपच खुश होते. मग श्रीकांतही त्या ठिकाणी येतो. ते सगळेजण गुरुजींची वाट बघत बसतात आणि थोड्याच वेळामध्ये गुरुजी घरी येतात. त्यांना भेटून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. दामिनी तर आधी गुरुजींना विचारते की माझ्याबद्दल काहीतरी चांगलं सांगा. आणि ते ऐकून गुरुजी हसतच म्हणतात की तुमच्या चेहऱ्यावरचं तेज वाढलं आहे, कारण तुम्ही चुकीची संगत सोडली आहे ना, त्याचाच हा परिणाम आहे. आणि ते ऐकून दामिनी खुश होते. तर गुरुजी तिला पुढे असंही सांगतात की आता तुम्ही तुमचा लोभसुद्धा थोडा कमी करावा, कारण ते तुमच्यासाठी चांगलं राहील. आणि हे ऐकून दामिनी घाबरते. तिला अशी भीती वाटते की तिने पारूकडून तिचे कानातले घेतले आहेत, ही गोष्ट गुरुजींना समजली तर नाही ना. आणि मग त्यानंतर श्रीकांत प्रियाला आणि प्रीतमला गुरुजींचा आशीर्वाद घ्यायला सांगतात. ते दोघेजण आनंदाने गुरुजींच्या पाया पडतात. गुरुजी त्यांना भरभरून आशीर्वाद देतात. आणि मग त्यानंतर ते अहिल्याला म्हणू लागतात की खरंच तुम्हाला अगदी लक्ष्मीसारखी सून मिळाली आहे, खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात. आणि ते प्रियाला सुद्धा म्हणतात की बाळा, तू खरंच खूप गुणवान आहे आणि तुझं भाग्य आहे की तू या किर्लोस्करांच्या घरची सून झालीस. पण मग त्यानंतर ते प्रियाला असं म्हणतात की तू थोडी जपून राहा, कारण आता तुझ्या नवऱ्यावर लक्ष ठेवणं तुला गरजेचं आहे. आणि हे ऐकून प्रिया घाबरते. अहिल्या आणि श्रीकांतही काळजीत पडतात. मात्र प्रीतम या सगळ्या गोष्टींना हलक्यात घेतो आणि हसतच प्रियाला म्हणू लागतो की अगं प्रिया, गुरुजींना इनडिरेक्टली असं म्हणायचं आहे की तुझं तुझ्या नवऱ्यावरचं प्रेम थोडंसं कमी झाले, त्यामुळे तू त्याच्यावर चांगलं लक्ष ठेव, त्याच्यावर प्रेम कर. आणि हे ऐकून मग सगळेच जण हसू लागतात. त्यानंतर गुरुजी अहिल्याला म्हणतात की तुम्ही तुमच्या घरावर आलेलं एक मोठं संकट परतवून लावलं, हे कळलंय मला. आणि मी तर तुम्हाला आधीच त्याबद्दल सांगितलं होतं. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की हो गुरुजी, पण आदित्याच्या आयुष्यात अशी एक ना अनेक संकटे येतच असतात, यावर काही उपाय नाही आहे का? तर गुरुजी म्हणतात की अहिल्या देवी, मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं आहे की आदित्याचं सुरक्षा कवच म्हणजे ती मुलगी आहे. जेव्हा ती मुलगी त्याच्या आयुष्यात येईल तेव्हाच आदित्यवर येणारी ही संकटं थांबतील. आणि आदित्यवर आता अजून एक मोठं संकट येणार आहे. आणि हे ऐकून घरातील सगळेच जण घाबरतात. अहिल्या म्हणत असते की गुरुजी, यासाठी काही उपाय नाही आहे का? तर गुरुजी म्हणतात की उपाय आहे, आपण काहीतरी करूयात. आणि तुम्ही आता तुमच्या देवघरामध्ये एका मूर्तीची स्थापना करा. ती मूर्ती माझ्याकडे आहे, मात्र आदित्यनेच त्या मूर्तीची स्थापना करायला हवी. आणि त्यावर अहिल्या म्हणते की ठीक आहे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. तर श्रीकांत गुरुजींना म्हणत असतो तुम्ही आदित्यसाठी प्लीज काहीतरी करा, कारण जर त्याच्यावर अशी सतत संकटं येत राहिली ना तर आम्हालासुद्धा शांत झोप लागत नाही. शेवटी त्याच्या आनंदामध्ये, त्याच्या सुखामध्येच आमचं सुख आहे. आणि त्यावेळी गुरुजी म्हणतात की हो, काळजी करू नका, आपण नक्की काहीतरी उपाय काढूयात. आणि मग ते तेथून जाण्यासाठी निघतात. अहिल्या देखील त्यांना बाहेर सोडवायला येते.
दुसरीकडे पारू तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हातात घेऊन आदित्यचा विचार करत असते आणि नेमकी त्याच वेळी प्रिया किचनमध्ये येते. ही गोष्ट पारूच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे सावित्री मोठ्याने ओरडून म्हणते की पारू, प्रिया मॅडम आल्या आहेत. त्यामुळे पारू पटकन ते मंगळसूत्र लपवते. तर प्रियाला असं अचानक सावित्री ओरडल्यामुळे थोडं आश्चर्यच वाटत असतं. ती विचारते की काय झालं सावित्री आत्या, तुम्ही असं का बोललात? पण सावित्रीला काही नीट उत्तर देता येत नाही आणि ती पटकन तेथून निघून जाते. तर प्रिया थोडीशी काळजीतच असते कारण तिला गुरुजींचं बोलणं आठवत असतं. पारू तिला विचारते की काय झालं प्रिया मॅडम, कशाचा विचार करताय तुम्ही? तर प्रिया म्हणत असते की अगं पारू, आत्ता गुरुजी आले होते. आणि ते ऐकून पारू खुश होते. ती म्हणत असते की मग तुम्ही मला का नाही सांगितलं, मी सुद्धा गुरुजींना भेटले असते. तर प्रिया म्हणत असते की हो. आणि मग त्यानंतर ती पारूला सांगते की मला आशीर्वाद देताना गुरुजी असं म्हणाले की तुम्ही तुमच्या नवऱ्यावर लक्ष ठेवा आणि त्याचमुळे मला खूप काळजी वाटते. आणि मग ती पारूला म्हणू लागते की तू तर प्रीतमची मैत्रीण आहेस ना गं, मग तुला काही वाटतंय का, प्रीतम माझ्यापासून काही लपवतायत का? आणि ते ऐकून पारू म्हणते की प्रिया मॅडम, गुरुजी काळजीपोटी बोलले असतील, तुम्ही उगाच त्या सगळ्याचा चुकीचा अर्थ काढू नका. आणि प्रीतम सरांचं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे, ते कधीही तुमच्याशी खोटं बोलणार नाही. आणि त्यावर मग प्रिया देखील हो म्हणत तेथून बाहेर पडते. दुसरीकडे अहिल्या काळजीतच असते. त्यामुळे ते गुरुजी तिला विचारत असतात की काय झालं, तुमच्या मनात कशाचं वादळ उठलं आहे? तर अहिल्या म्हणत असते की गुरुजी, आदित्यवर काही ना काही संकट येतच असतं आणि मला त्याचीच भीती वाटते. तर गुरुजी म्हणत असतात की दिशा आणि अनुष्काचं संकट तर आता टळलं आहे, पण त्याहीपेक्षा मोठं संकट आता तुमच्या दारावर आलं आहे. तुम्हाला सावध राहणं भाग आहे, पण काळजी करू नका. देव आहे ना, तो सगळं काही बघतोय. आणि तुम्ही लवकरात लवकर आदित्यला माझ्याकडे पाठवा, कारण त्याच्या हातून त्या मूर्तीची स्थापना होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यावर अहिल्या हो म्हणते. आणि मग गुरुजी तेथून निघून जातात. अहिल्या मात्र काळजीतच असते. दुसरीकडे ती दामिनी खूप चिडलेली असते. गुरुजी मला असं का बोलले याचाच ती विचार करत असते. पण मग तिला हे सुद्धा आठवतं की गुरुजींनी सांगितलं होतं की तुझ्या चेहऱ्यावरचं तेज आता वाढले, त्यामुळे मग ती खुश होते. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते आणि ती हिम्मत करून दामिनीकडे तिचे ते कानातले मागते. त्यामुळे दामिनी तिच्यावर खूप चिडते. ती म्हणत असते की पारू, तुझी हिम्मत कशी झाली गं ते कानातले माझ्याकडे मागायची? आणि मला ना चांगलंच माहिती आहे ते कानातले खूप महाग आहे, तुझी ती घेण्याची तर अजिबात ऐपत नाही. मग तुझ्याकडे ते कुठून आले? याचा अर्थ तू चोरीच केली ना? पण त्यावर पारू म्हणते की नाही दामिनी मॅडम, मी चोरी नाही केली, ते कानातले खरंच माझे आहेत. आणि ते ऐकून दामिनी म्हणते हो का, मग तू मला ना एखादं बिल दाखव, एखादी पावती दाखव. पण पारू म्हणते की माझ्याकडे नाही आहे. आणि ते ऐकून दामिनी म्हणते म्हणजे तू चोरी केलेली नाही आहे, विकतही घेतलेले नाही आहेत, म्हणजे याचा अर्थ काय होतो? तुला ते कानातले कोणीतरी गिफ्ट दिले आहेत का? आणि ते ऐकून पारू घाबरून म्हणते की नाही. तर दामिनी विचारते की खरं खरं सांग पारू, तुला ते कानातले कोणी दिले? तुझ्या त्या बापाने दिले की काय? आणि मग त्यानंतर ती सरळ मारुतीलाच विचारायचं ठरवते. त्यामुळे पारू घाबरते. ती दामिनीला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, पण दामिनी ऐकत नाही. ती सरळ मारुतीकडे जाते आणि त्याला विचारते की काय रे मारुती, पाडव्याला तू सोन्याची एखादी वस्तू घेतली की काय? तर मारुती हसून म्हणतो की काय थट्टा करताय मॅडम, आमची कुठे ऐपत आहे सोन्याची एखादी वस्तू घ्यायची? आणि ते ऐकून दामिनी पारूकडे बघत विचारते की मग तू मला काय म्हणत होती ग मगाशी? आणि ते ऐकून पारू घाबरते. मारुती देखील तिला विचारतो की पारू काय झालं, तू दामिनी मॅडमकडे काही मागत होतीस का? आणि त्यावेळी पारू नाईलाजाने नाही म्हणते. तर दामिनी हसतच तेथून निघून जाते. दुसरीकडे आदित्य पारूने कानातले का घातले नसतील याचा विचार करत असतो. तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो. आदित्य त्याला विचारू लागतो की तू मला ज्या काही आयडिया दिल्या आहेत त्या माझ्यावरच उलटणार नाही ना? कारण मी तिला एक गिफ्ट दिलं होतं, पण ती ते गिफ्ट वापरतच नाही आहे, याचा काय अर्थ होतो? आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो अरे म्हणजे ती मुलगी तुला ॲटिट्यूड दाखवते? तर आदित्य म्हणत असतो की नाही रे, ती अशी नाही आहे. तर प्रीतम म्हणतो की अरे तू तर प्रेमात फार वेडा झाला आहेस. आणि एक विचार कर, एवढं सगळं करून देखील ती मुलगी आईला नाही आवडली तर? पण आदित्य म्हणत असतो की नाही नाही, असं होणं शक्यच नाही, माझी खात्री आहे ती मुलगी आईला नक्की आवडेल. आणि मग त्यानंतर प्रीतम त्याला सांगतो की ठीक आहे, मग मी आता माझ्या मैत्रिणीला बोलावून घेतो. ती आल्यानंतर तुझी ती प्रियसी नक्कीच जेलस होईल आणि मग ती तुझं गिफ्टसुद्धा स्वीकारेल आणि तिच्या मनात तुझ्याविषयी ज्या भावना आहेत त्यासुद्धा व्यक्त करेल. आणि हे ऐकून आदित्य खुश होतो. दुसरीकडे अहिल्या पारूला तिच्या खोलीत बोलावून घेते. ती पारूला सांगते की डोळे बंद कर, माझ्याकडे तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे. आणि पारूने डोळे बंद केल्यावर अहिल्या तिच्या हातावर तेच कानातले ठेवते.
ते कानातले पाहून पारूला खूप आनंद होतो. ती विचारत असते की देवी आई हे कानातले? तर अहिल्या म्हणत असते की हो पारू, माझ्याकडून तुझ्यासाठी हे पाडव्याचं गिफ्ट आहे. आणि ते ऐकून पारू तर खूपच खुश होते आणि अहिल्याचा आशीर्वाद घेत त्या कानातल्यांचा स्वीकार करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.